नमस्कार, मी दिनेश घरडे, मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आंबेडकरी समाजाच्या गौरवशाली इतिहासाच्या साक्षीचा प्रतीक म्हणून भीमा कोरेगाव शौर्य दिवस महाराष्ट्रातील पुणे येथील भीमा कोरेगाव आणि इतरही ठिकाणी साजरा केला जातो। यावर्षी भीम आर्मी संविधान रक्षक दल, भीमराज की बेटी आणि इतर समविचारी संस्थेच्या वतीने येत्या 1 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता रेशीमबाग मैदान येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने कोविड नियमाचे पालन करीत भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल शेंडे व ॲडव्होकेट सोनिया गजबी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। प्रफुल्ल शेंडे, भीमा आर्मी संविधान रक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष। येणाऱ्या 1 जानेवारी 2022ला शौर्य दिन अभिवादन सोहळ्याचं नियोजन रेशीमबाग मैदान इथे करण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही मागील 1.5 महिन्यापासून जी काही ऑथॉरिटी आहे, CPI बेरड शिक्षण संस्था, नागपूर सुधार प्रन्यास आणि आरोग्य विभाग हनुमाननगर झोन या जी प्रशासनाची ऑथॉरिटी आहे त्यानुसार आम्ही रिसर सर्व परवानगी घेतलेल्या होत्या आणि ते रेशीमबाग मैदान ही कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येऊन तिथे आम्ही रिसर कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब यांना आम्ही रिसर परवानगी करता आम्ही अर्ज केलेला होता 22 तारखेला। परंतु 22 डिसेंबर रोजीच त्यांनी विशेष शाखा पोलीस उपायुक्त यांनी तो अर्ज नाकारला आणि त्या अनुषंगाने आम्ही 27 डिसेंबर रोजी माननीय उच्च न्यायालय इथे आम्ही पिटिशन दाखल केलेली होती की या निर्णयाच्या विरुद्ध। निर्णयामध्ये त्यांनी कोरोनाचे कारण न देता त्या रेशीमबाग मैदानाच्या बाजूला एक मर्मस्थळ आहे हे असं आम्हाला उत्तर देण्यात आलं होतं। या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेलो होतो आणि 27 डिसेंबर रोजी माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी सरकार विरुद्ध नोटीस, कारणे दाखवा नोटीस बजावले होते आणि त्या अनुषंगाने आज 30 तारखेला कोर्टाने ऑर्डर करता ठेवलेलं होतं आणि आज आम्हाला 1 जानेवारीला रेशीमबाग मैदानात शौर्य दिन आयोजन समिती या समितीला कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी प्राप्त झालेली आहे आणि आमच्या ही परवानगी भीमा आर्मी संविधान रक्षक दल व भीमराज की बेटी यांच्या संस्थापक भीमराज की बेटी ॲडव्होकेट सोनिया गजबी ह्या आम्ही संयुक्त कार्यक्रम करणार आहोत आणि न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये जी बाजू मांडलेली आहे माननीय ॲडव्होकेट सोनिया गजबी भीमराज की बेटी या 2 संघटनांनी मिळून 1 जानेवारी 2022चा भीमा कोरेगावचा शौर्य दिन प्रोग्राम आयोजित केलेला होता आणि त्याकरिता जे भीम आर्मी संविधान रक्षक दल आहे यांनी NIT ला परमिशन मागितली होती, तर NIT कडनं आपल्याला परमिशन मिळालेली होती। NMC ला परमिशन मागितली होती, तर NMC कडून सुद्धा आपल्याला परमिशन मिळाली होती आणि सगळ्यात मेन म्हणजे तो जो रेशीमबाग ग्राउंड आहे, ज्या ग्राउंडवर आपण हा प्रोग्राम घेणार होतो त्या ग्राउंडवर CPI बेरडचं त्यांचं त्याच्यामध्ये कंडक्ट आहे, तर त्याच्यामुळे त्यांची सुद्धा आम्ही परमिशन मागितलेली होती। तर भीम आर्मी संविधान रक्षक दलाने 30,000 असे 60,000 भरून ती परमिशन सुद्धा घेतलेली होती आणि CPI बेरड या एज्युकेशन संस्थेने आपल्याला परमिशन सुद्धा 16 तारखेला दिलेली होती। तर जेव्हा त्यांनी आधी आपल्याला परमिशन दिली आणि त्याच्यानंतर आज कोर्टामध्ये ते असे म्हणतात की आम्ही 28 तारखेला ती परमिशन नाकारून घेतली, पण त्याच्या आधी आपण पोलीस स्टेशन कोतवाली जे आहे त्यांना सुद्धा परमिशन मागितलेली होती 22 तारखेला आणि सेम डेटला त्यांनी विदाउट एनी रिझन, विदाउट व्हॅलिड रिझन आमची जी परमिशन होती, जो भीमा कोरेगाव शौर्य दिन आम्ही रेशीमबाग ग्राउंडला घेण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं, ती त्यांनी आमची परमिशन नाकारलेली होती आणि ती परमिशन जी त्यांनी नाकारलेली त्याच्याकरिताच आम्ही हायकोर्टाला दाद मागायला गेलेलो होतो आणि 27 तारखेला आम्ही जेव्हा कोर्टामध्ये पिटिशन आम्ही फाईल केलेली वॅकेशन बेंच समोर, तर त्यावेळेला माननीय न्यायालयाने त्यावेळेला नितीन सांबरे सरांचा वॅकेशन बेंच होता, तर त्यांनी त्यामध्ये जे स्पेशल ब्रांच आहे असिस्टंट कमिशनर ऑफ स्पेशल ब्रांच त्यांना नोटिसेस इश्यू केलेले आणि नोटिसेस इश्यू करून त्यांना विचारलेलं की तुम्ही रेशीमबाग ग्राउंडला परमिशन देण्याकरता यांना का बरं रिजेक्शन दिलं, जेव्हा की आम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये ऑलरेडी मागे जो आम्ही सेम कार्यक्रम त्या रेशीमबाग ग्राउंडवर घेतलेला होता तिथे ऑलरेडी माननीय न्यायालयाने परमिशन दिलेली होती। जो मागच्या वर्षी आपण जो प्रोग्राम घेतलेला तिथे जेव्हा परमिशन मिळाली, तर यावेळच्या प्रोग्रामला का तुम्ही
परमिशन देत नाहीये असा सुद्धा कोर्टाने त्यांना प्रश्न विचारलेला होता आणि त्याकरता त्यांनी त्यांना रिटर्नेबल ऑन 30th ऑफ दिस मंथ त्यांना रिटर्नेबल नोटीस इश्यू केलेले होते आणि त्यामुळे आज मॅटर फायनल डिस्पोजल करता ठेवलेलं होतं पण आपल्याला त्याच्यामध्ये इंटेरियम पूर्ण रिलीफ मिळालेला आहे फायनल डिस्पोजल झालेला नाहीये पण मॅटरमध्ये जेव्हा आज आम्ही सरांसमोर बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत की सगळ्यात पहिले तर आम्ही जे ऑर्डर इम्प्युन ऑर्डर जो 22/12 होता जो असिस्टंट कमिशनर ऑफ स्पेशल ब्रांच यांनी आपल्याला पास केलेला होता की त्यांनी या कारणावरून आपल्या परमिशन आपली रिजेक्ट केलेली होती की जो रेशीमबाग ग्राउंड आहे त्याच्या बाजूला लागून एक मर्मस्थळ मला सांगा त्यात जर रेशीमबाग ग्राउंडच्या बाजूला लागून जर कुठलं मर्मस्थळ आहे तर मग आज त्यांनी आपल्या रिप्लायमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन का दिलेलं नाही आज त्यांच्या रिप्लायमध्ये कुठलेही असं काही त्याचा उल्लेख नव्हता त्याच्यानंतर त्यांची दुसरी जो दुसरा त्यांचा रिझन होता त्या ऍप्लिकेशन मध्ये तो दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये रिझन असा होता की तुम्ही रेशीमबागलाच का ती समारंभ घेण्याचा तुम्ही हट्ट करताय तर मला त्यांना हे सांगायचं होतं जर तुम्ही असा प्रश्न विचारते आहे तर आमचा पण दुसरा प्रश्न असा पडतो मग आम्ही तिथे रेशीमबाग ग्राउंडला प्रोग्राम का घ्यायचा नाही तर हा सुद्धा रिझन त्यांनी आपल्या आज रिप्लाय मध्ये मांडलेला नव्हता त्यानंतर तिसरा ग्राउंड होता त्यांचा की लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब होणार जेव्हा आम्ही मागच्या वर्षी पण असाच प्रोग्राम तिथे घेतलेला आहे त्यावेळेला भीम आर्मीने घेतलेला होता त्यांनी सगळ्या हायकोर्टाच्या ज्या जितक्या पण कंडिशन होत्या अवॉइड केलेल्या होत्या आणि ते स्वतः संविधानाला मानणारे आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं कुठे पण लॉ आणि ऑर्डर डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच येत नाही आणि हे मागच्या ऑर्डर मध्ये जेव्हा पुणे आम्ही सगळ्या कंडिशन अवॉइड केलेल्या आहेत तर यावेळेस सुद्धा करण्याचा प्रश्नच येत नाही ऑन नियर अँटिसिपेशन स्पेशल ब्रँचनी आपलं जी ऍप्लिकेशन आहे ती रिजेक्ट केली त्यानंतर दुसरा पॉइंट असा होता आज जेव्हा त्यांनी आपल्या रिप्लाय मध्ये पॉइंट मांडलेला तो सप्लिमेंटरी म्हणजे सेकंड थॉट होता आणि माननीय कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही जर कुठल्या पण ग्राउंडवर जर तुम्ही कुठली पण ऍप्लिकेशन रिजेक्ट करत असाल तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं रिझन त्याच्यामध्ये देऊ शकत नाही आणि यामध्ये आपण माननीय सुप्रीम कोर्टाचे सुद्धा जजमेंट लावले होते हायकोर्टाला यामध्ये जी आपली सीपीएम एज्युकेशन सोसायटी आहे त्यांच्याकडून 28 तारखेला त्यांनी असा रिप्लाय मांडला की आम्ही 28 तारखेला यांची परमिशन कॅन्सल केली जी यांनी आम्हाला समारंभ घेण्यासाठी परमिशन मागितली ती आम्ही 28 तारखेला जेव्हा की 16 तारखेला जी आपली एज्युकेशन आहे ती सीपीएम बेरार एज्युकेशन संस्था त्यांनी परमिशन दिलेली 16 तारखेला आणि 16/12ला आणि आता 28 तारखेला ते म्हणजे एकदम सडनली कॅन्सल करतात तर ही परमिशन कॅन्सल करण्याच्या मागे त्यांचं काय रिझन आहे ते सुद्धा आज ते हायकोर्टामध्ये व्हॅलिडली मांडू शकले नाही म्हणजे त्यांच्याकडनं ऍडव्होकेट चेतन ठाकूर हे उभे होते पण ते व्हॅलिड रिझन आपल्याला देऊ शकले नाही त्याच्यामुळे मग त्यांनी ऐन वेळेवर ती जी पिटिशन आहे ती त्यांनी ऐन वेळेवर विड्रॉ केलेली मग एबीव्हीपी अशी कुठली एक संघटना आहे ज्याच्याकडून ऍडव्होकेट परिजात पांडे आज उभे होते ज्यांनी या समारंभाला खूप जास्ती पुरजोरपणे विरोध केलेला की आम्ही हा प्रोग्राम तिथे संविधान चौकामध्ये घेऊ नये त्यांनी इतिहासाच्या गोष्टी केलेल्या बऱ्याच काही आणि आमचे फंडामेंटल राईट्स त्यांनी हिरावून घेण्याचा तिथे प्रयत्न केलेला कारण की कुठली पण कम्युनिटी असो तिला फंडामेंटल राईट आहे तो तिचा फंडामेंटल राईट आहे की ते एका ठिकाणी गॅदर होऊ शकतात ते असेंबल होऊ शकतात आणि डिलिव्हर स्पीच करू शकतात दिस इज माय आर्टिकल 19(1)A अँड आर्टिकल 19(1)B आणि तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आज तो आम्ही खूप चांगल्याने कोर्टाला समजावून सांगितलेला आहे आणि कोर्टाने सुद्धा आमच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि आज कोर्टाने आम्हाला परवानगी दिली की तुम्ही हा जो समारंभ आहे जसा मागे घेतला तसा आजही घेऊ शकता पण त्याच्यामध्ये कोर्टाने काही कंडिशन्स ठेवलेले आहेत आमच्याकरिता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही NIT आणि NNC चे जे काही नॉर्म्स आहेत ते फॉलो करून तुम्ही हा प्रोग्राम घ्या त्यामुळे आता भीम आर्मी आणि भीमराज की बेटी हे दोन संस्था मिळून हा प्रोग्राम घेणार आहेत आणि त्या प्रोग्राम मध्ये फक्त त्यांचेच लोक तिथे राहणार आहेत आणि आम्ही सगळे मिळून भीमा कोरेगाव जो शौर्य दिन आहे आपला आम्ही 1 तारखेला 1/1/2022 ला आम्ही तिथे मानवंदना देणार आहोत बाकी